मर्यादा सातेरी देवस्थान, ह्या देवस्थानाशी हे फार पूर्वीपासून हे देवस्थान जोडलेलं होतं. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ते ज्यावेळी देवस्थान बंद झालं त्यावेळी ही पण बाजू बंद पडली. कालांतराने ज्यावेळी पुन्हा देवाची स्थापना केली गेली त्यावेळी ती ऊर्जितावस्था प्राप्त होऊन त्याच्यामध्ये त्या कौल प्रसादामध्ये निष्पन्न झाल्याप्रमाणे या ठिकाणी ही मर्यादा परत त्या ठिकाणी जोडली गेली आणि म्हणून सातेरीचा आणि ब्राह्मण तळीकाराचा संबंध पोचतो. हा संबंध पोचल्यामुळं तिथे ज्यावेळी काही धार्मिक वर्षपद्धतीप्रमाणे कार्यक्रम होईल त्यावेळी त्याचा जोड म्हणून या ठिकाणी ही समराज्ञा घातली जाते. या प्रित्यर्थ या स्थानामध्ये हे ब्राह्मणी स्थळ आहे आणि हे ब्राह्मणी स्थळ म्हणजे असं आहे की या ठिकाणी जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी जरा जरी काही चूकभूल झाली तर त्याची लगेच दाखवली जाते. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी जे काय हे झाड आहे, ह्या झाडाची जी काही हे पाळ आहे, हे जे पाळ आहे आज त्या बाजूला जे त्याच्या उजव्या बाजूला पाळ गेलेला आहे त्या पाळावर ब्राह्मण ज्यावेळी इथे जेवायला बसतो भोजनासाठी त्यावेळी त्या पाळावर अन्य कोणीही बसू शकत नाही. आणि जर तो बसता करायची तर त्याची दाखवण लगेच अदृश्य स्वरूपानं काय असणार पण 21 लांबीचा सोपट आहे आणि तो सोपट इथं दाखवला जातो चुकीबद्दल. म्हणून ती एक रिवाज पूर्वीपासून जो पडलेला आहे तर ती त्याची गणना केली जाते. त्याचप्रमाणे त्याच्या डाव्या बाजूला समोर कोपऱ्यात आग्नेय कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी आता पाण्याचा रिमझिम झरा दिसतो त्याच्या बाजूला जे भुयार आहे त्या भुयारामध्ये नवनाग सहस्रबलीचं वास्तव्य आहे आणि तिथून तो बाहेर पडत असतो. त्याची फेरी असते त्या ठिकाणामध्ये फिरण्याची. तो फिरत असताना समजा काही या ठिकाणची माणसं समजा त्या वाडीवरची आहेत किंवा गावातली आहेत यांच्याकडून बायका म्हणा पुरुष म्हणा काही कुणाकडून काही कळत पकळत या स्थानामध्ये तू कपड्यात घडली त्याच्या आकारामध्ये तर तो दाखवतो आणि दाखवल्यानंतर जर काही विपरीत संबंध निर्माण झाला तर तो त्याला एकदा लागल्यानंतर सुटत नाही विपरीत परिणाम झाल्यानंतर. पण शक्यतो जर काही अज्ञान स्वरूपात घडलं तर त्याला तो एकदा माफ करतो आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हे देवस्थान पावित्र्याचं शुद्धीकरणाचं गणलं जातं. या देवस्थानामध्ये ह्याचा इतिहास असा आहे की हे ग्रामदेवतेला जोडून असल्यामुळं आज त्याची जी महत्वाची बाजू आहे ती फलद्रूप अशी आहे म्हणजे एक उजवा हात आणि एक डावा हात तसं देवाचे हे 2 हात आहेत आणि हे दोन्ही हात या ठिकाणी कार्यरत होतात अशी या देवाची आख्यायिका आहे. धन्यवाद. आणि झाड किती वर्ष हे मला सांगता येणार नाही. अंदाज काय मला सांगता किती वर्षाचं आहे ते मला अंदाज तरी पण काय असेल अंदाज त्याचा तसं नाही. गावाचं वास्तव्य झालं नाही पाण्यासाठी ह्या अंदाजे किती पूर्वीच्या लोकांनी 250 वर्षापूर्वी हे जे आज
दरवर्षी करताय. आशीर्वाद
केले का एक प्लास्टिक पिशवी घे आणि कांदाकडे दे. मधू जरा आता फुलांचा पान सगळं हळद